नमस्कार मित्रांनो, जर तुमचे बीकॉम चे रिझल्ट लागले असतील आणि तुम्हाला वाटत असेल की एखाद्या सब्जेक्ट मध्ये कमी मार्क आले आहेत तर काळजी करू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बीकॉम रिव्हॅल्युएशन म्हणजे रीचेकिंग फॉर्म ऑनलाइन कसा भरायचा। पूर्ण प्रोसेस तुम्ही मोबाईल वरून सुद्धा स्टेप बाय स्टेप करू शकता। मोबाईल मध्ये मी तुम्हाला दाखवणार नाहीये, मी पीसी मध्ये दाखवणार आहे, कारण मोबाईल वरती खूप लहान दिसतं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित जर तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म भरता येईल। तर रिव्हॅल्युएशन म्हणजे काय, सर्वात आधी समजून घेऊया। रिव्हॅल्युएशन म्हणजे तुमच्या आन्सर पेपरची पुन्हा तपासणी केली जाते। जर तुम्हाला वाटत असेल की पेपर चांगला गेला होता पण मार्क कमी आले किंवा एखाद्या सब्जेक्ट मध्ये अनएक्सपेक्टेड रिझल्ट आला तर तुम्ही रिव्हॅल्युएशन किंवा फोटोकॉपीसाठी अप्लाय करू शकता। फॉर्म भरायला काय लागेल? फॉर्म भरताना खालील गोष्टी तयार ठेवा: सीट नंबर, पीआरएन नंबर, रिझल्ट किंवा मार्कशीट, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी यूपीआय किंवा तुमचं एटीएम कार्ड। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। सर्वात आधी तुम्हाला तुमच्या युनिव्हर्सिटीची ऑफिशियल वेबसाईट ओपन करायची आहे। उदाहरणार्थ मुंबई युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी, एसएनडीटी किंवा नागपूर युनिव्हर्सिटी। मी जो आता फॉर्म भरत आहे तो मुंबई युनिव्हर्सिटीचा आहे। तर त्यासाठी बघा, सगळ्यात आधी तुम्हाला बघा या वेबसाईट वरती यायचं आहे। वेबसाईट आहे uomrpcf.osdes.in। इकडे आल्यानंतर तुम्हाला असा पेज दिसेल, हा होम पेज आहे। इकडे तुम्हाला सर्वात आधी इव्हेंट वरती क्लिक करायचंय। इव्हेंट वरती क्लिक केल्यानंतर तुमचं एक्झामचं सेशन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तुम्ही एक्झाम कधी दिलेली, जसं की मी इकडे सेशन सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा सीट नंबर लिहायचा आहे। सीट नंबर लिहून झाल्यानंतर प्रोग्राम कोड वरती क्लिक करायचे आणि तुमचा प्रोग्राम कोड टाकून घ्यायचा आहे, जो तुम्हाला तुमच्या हॉल तिकीट वरती मिळेल। त्यानंतर तुम्हाला सर्च वरती क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही सर्च वरती क्लिक कराल, तुमची इन्फॉर्मेशन तुम्हाला खाली दिसेल, ज्यामध्ये नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी दिसेल। खालती गेट ओटीपीचा ऑप्शन असेल, इकडे गेट ओटीपी वरती तुम्हाला क्लिक करायचंय। आलेला ओटीपी इथे एंटर लिहिलेला आहे, इथे टाकून सबमिट वरती क्लिक करायचंय। ओटीपी टाकून झाल्याच्या नंतर सबमिट वरती जसं आपण क्लिक करतोय, त्यानंतर पुन्हा इकडे तुम्हाला इन्फॉर्मेशन भरायची आहे। इव्हेंट मध्ये क्लिक करून पुन्हा तुमचं सेशन सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर कोर्स मध्ये क्लिक करून तुमचा जो काही कोर्स असेल दिलेल्या लिस्ट मधून सिलेक्ट करून घ्यायचा आहे, तुम्ही कोणत्या स्ट्रीम मध्ये होते ते, आणि पुढे प्रोग्राम वरती पुन्हा क्लिक करायचंय आणि पुन्हा इकडे तुम्हाला तुमचा प्रोग्राम नंबर सिलेक्ट करून घ्यायचा आहे। कॅटेगरी आपोआप आलेली असेल, सीट नंबर आपोआप आलेला असेल, डायरेक्टली तुम्हाला इथे सर्च वरती क्लिक करायचंय। सर्च वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होणार आहे। स्क्रोल करून तुम्हाला असं खाली यायचं आहे। त्यानंतर तुमचे सर्व विषय दिसतील। ज्या विषयामध्ये तुम्हाला इश्यू होता, ज्या विषयामध्ये तुम्हाला वाटत आहे की मार्क कमी आहेत, तो विषय अगोदर आपल्याला सिलेक्ट करायचा असतो। तर इकडे तुम्हाला रिव्हॅल्युएशन वरती असं क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर वरती पहा मेक पेमेंटचा ऑप्शन आहे, इथे मेक पेमेंट वरती क्लिक करून तुम्हाला अगोदर पेमेंट करून घ्यायचं आहे। तर आता पेमेंट करण्यासाठी बघा इथे खूप सारे ऑप्शन आहेत। क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, नेट बँकिंग आहे आणि यूपीआय सुद्धा इकडे आहे। तर इकडे बघा मी नेट बँकिंग थ्रू पेमेंट करणार आहे। तुम्हाला जे पण ऑप्शन निवडायचं असेल ते तुम्ही निवडू शकता। पेमेंट किती आहे तुम्ही इकडे पाहू शकता, 260 रुपयाचं पेमेंट आपल्याला करायचंय। वरती कन्व्हिनियन्स फी वगैरे लागणार आहे आणि टोटल पेमेंट तुम्हाला इकडे दिसत आहे। तर नेट बँकिंग वरती मी क्लिक करून हे पेमेंट करून घेतो। तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणतंही ऑप्शन निवडून पेमेंट करून घ्यायचं आहे। तर चला मी पेमेंट पटापट करून घेतो। अशा प्रकारे पेमेंट आपला सक्सेसफुल झालेला आहे। पेमेंट सक्सेसफुल झाल्याच्या नंतर तुम्ही इकडे पाहू शकता पेमेंट स्टेटस मध्ये सक्सेस आलेला आहे आणि इथे तुम्ही डाउनलोड एक्नॉलेजमेंट रिपोर्ट यावरती क्लिक करून जी पावती आहे ती डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवू शकता। खालती बघा एक नोटीस आहे, ही नोटीस सुद्धा तुम्ही वाचून घ्या। याचा अर्थ आहे की जर तुम्ही केलेलं पेमेंट जर फेल झालं तर तुम्हाला पुन्हा पेमेंट करायचं नाहीये। 24 ते 48 तास तुम्हाला वेट करायचं आहे। पुन्हा नंतर सेम प्रोसेस करायची आहे 48 तासानंतर, आणि प्रोसीड टू पे वरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे पेमेंट आहे ऑटोमॅटिकली तुमच्या ज्या अकाउंट मधून डिडक्ट झालं होतं त्या अकाउंटला रिफंड केलं जाणार आहे, असं इथं मेन्शन केलेलं आहे। ठीक आहे, चला आता आपण रिसिप्ट डाउनलोड करून घेऊया। इथपर्यंतच प्रोसेस असते, फक्त पेमेंट सक्सेसफुल पर्यंत प्रोसेस असते। डाउनलोड झालेल्या रिसिप्टला तुम्ही तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा। आता रिझल्ट कधी येतो? साधारणपणे 15 ते 30 दिवसाच्या आत रिव्हॅल्युएशन रिझल्ट लागतो। जर मार्क इन्क्रीज झाले तर अपडेटेड मार्कशीट तुम्हाला मिळते। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बीकॉम रिव्हॅल्युएशन फॉर्म सहज भरू शकता। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय भारत।